मराठीमध्ये आणखीन एक ग्लॅमरस फिल्म येते आहे वेलकम जिंदगी. आणि आत्तापर्यंत आपल्याला ज्या संगीतकाराने वेगवेगळ्या ट्रीट दिलेल्या आहेत मराठी सिनेमासाठी, दुनियादारी असेल किंवा क्लासमेट्स असेल, अमित राज आहे आपल्यासोबत की यावेळीची स्पेशालिटी काय आहे जाणून घेऊया. प्रत्येक वेळी एक नवीन फ्लेवर, कलरफुल फ्लेवर आम्हाला बघायला मिळतो आहे. वेलकम जिंदगी आहे, काय काय मिळते प्रेक्षकांना? यावेळी सुदैवाने माझ्याकडे सॅड सॉन्ग नाही आलं आहे. आणि नाही पण खरंच थँक्स टू उमेश फॉर गिविंग मी सच अ लवली सॉन्ग. आणि हे गाणं मी करू शकलो ह्या जॉनरचं. ज्याप्रमाणे क्लासमेट्समध्ये मला आदित्य सरपोतदारने खरंच एक वेगळा जॉनर ट्राय करायला दिला, त्याप्रमाणे ह्या फिल्ममध्ये मी वेगळा जॉनर ट्राय करायला दिला. हे गाणं एकदम सोप्या शब्दात सांगायला गेलं तर आयुष्याबद्दल बोलणारं गाणं आहे. गुरु ठाकूरने लिहिलं आहे. आणि कल हो ना हो जे गाणं होतं ज्या प्रकारे, त्याच प्रकारचं हे गाणं आहे जे पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये चालत राहणार आहे. आणि खूप सुंदर परफॉर्म केलं स्वप्नीलने. आणि ह्या गाण्यासाठी मी खरंच सांगेन तर स्वप्नीलला थँक्स सांगेन की त्याने ही रेकमेंडेड माय नेम की हे गाणं अमित करणं. तो थँक्स टू हिम. अमितसोबत काम करणं प्रत्येक सिंगरला आता एक स्वप्न झालं आहे की अमितकडनं गाणं आलं की ते जास्त हिट होतं आहे. आपण बघतो आहोत, दुनियादारी असेल, क्लासमेट असेल. मला परत तू माझ्यावर विश्वास टाकला आणि द सॉन्ग इज साऊंडिंग व्हेरी नाईस. सक्सेसफुल वाटतं आहे गाणं ऐकल्यानंतर. आपल्याला स्वतःला चांगलं वाटतं आहे मनाला. आणि मला परत अमित दादाबरोबर सतत असं काम करत राहायला मजा वाटेल नेहमी. आणि नवी अपॉर्च्युनिटी वाटेल दरवेळी. आणि मी एवढं सांगेन की क्लासमेट्सचं गाणं जे होतं ते रात्री 2 वाजता रेकॉर्ड झालेलं. त्याप्रमाणे हेही गाणं रात्री 2 वाजता रेकॉर्ड झालं. त्यामुळे आम्हाला कुठे ना कुठेतरी असं एक हे आहे की नाही कुछ तो हो सकता है, कारण ते त्याच गोष्टी परत रिपीट होत आहेत माझ्या आयुष्यात. तर त्यामुळे नक्की हे गाणं आवडेल. जान लो जीने का फंडा ये ढेरा है, वाटतो शहाणा जो खर्रा तो येरा है, काकडी दिसतो तो कच्चा करेला है, म्हणून मी जिंदगी हंस के गुजार. अमित, एवढं सगळ्यांनी कौतुक केलं, अशा प्रकारचं गाणं येतं आहे, आपल्याला गायला मिळतं आहे, तर प्रेक्षकांना पण थोडी उत्सुकता आहे की त्याची एक थोडीशी झलक जगुनी घे जरा, सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी 2 क्षणांची नशा, दे जरा आज तू हात हाती तिच्या. आमची सोसायटी आत्महत्येच्या तयारीसाठी संपूर्ण प्रशिक्षण देते. आत्महत्या, तंत्र आणि मंत्र 3 दिवसात पारंगत होण्याची गॅरंटी. आपल्या सगळ्यांचा लाडका हिरो स्वप्नील जोशी आहे आपल्यासोबत. वेलकम जिंदगी म्हणतोय स्वप्नील. एकदम धमाक्यात फर्स्ट लुक सगळ्यांनी बघितलेला आहे. काय आहे नेमकी वेलकम जिंदगी? चित्रपटाचं टायटल आहे वेलकम जिंदगी, अर्थात पॉझिटिव्ह टायटल आहे. आयुष्यावर प्रेम करायला सांगणारा, आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा सिनेमा. मरणाची अक्कल नसलेल्या वेलकम जिंदगी लोकांसाठी आणि सोसायटी खूप वेगळा रोल आहे. आत्महत्या करायला शिकवणारा एका टीचरचा रोल आहे. विशिष्ट प्रकार खूप प्रक्षोभक लाईन आहे. पण चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेल की तो असा काय आणि तो काय करतोय आणि तो ॲक्च्युली काय करतो, कसं करतो. त्यामुळे आत्ता बंदमुठ्ठी आहे, काही सांगत नाही. पण बेसिकली आयुष्यावर प्रेम करा, जगण्यावर प्रेम करा हे सांगणारा सिनेमा. आत्महत्येसारख्या एका अत्यंत गंभीर विषयाला घेऊन एक अत्यंत वेगळा टेक सादर करण्याचा प्रयत्न केला. खूप कठीण सिनेमा आहे असं मी मनापासून मानतो. आणि खूप सुंदर काम केलं संपूर्ण टीमने, डिरेक्टर, रायटर, टेक्निशियन्स. आणि एक वेगळा कॉन्सेप्ट, एक वेगळा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला. आता 26 जूनला कळेल की तो किती लोकांना आवडतोय नाही. पण मला मनापासून असं वाटतं की मराठी प्रेक्षक काही त्याला वेगळं आणि चांगलं द्या, तो नक्की उचलून धरतो. त्यामुळे आय एम होपिंग की वेलकम जिंदगीसारखा एक्सपेरिमेंट त्याला खूप आवडेल. आपली गाणी फार वेगळी दिसते. पुन्हा एकदा अमित राज काय सुपरहिट गाणी घेऊन आला. अमित खूप लाडका आहे, खूप चांगला मित्र आहे आणि तो सध्या पीकवर आहे. मतलब बॅटिंग करतोय तो आणि सगळे चौके आणि छक्के मारतोय. सो 1 मोर ब्रिलियंट सॉन्ग आहे. अगदी जाता अशी एखादी घटना की आत्ताची जी पिढी आहे खूप धावपळ आहे, सगळे यंगस्टर्स जे आहेत खूप कामांमध्ये व्यस्त आहेत, आत्महत्या करावी न करावी असा जो सब्जेक्ट सांगतोय फिल्मचा, तुझ्या आयुष्यामध्ये असा कधी प्रसंग आला होता की अरे बापरे बस आता? आला होता. पहिल्यांदा कदाचित टी व्हीवर सांगतो, पण माझ्या आयुष्यातही असा एक प्रसंग आला होता की असं वाटलं होतं की हां, आत्महत्या करावी. संपलं सगळं, आता काही पुढे होप नाही. पण तेव्हा
चित्रपटात माझ्या कॅरेक्टरचं नाव आनंद प्रभू आहे, तेव्हा माझ्या आयुष्यात पण एक आनंद प्रभू आला आणि त्यांनी माझा दृष्टिकोन बदलला. तसंच आनंद प्रभू प्रत्येकाच्या आयुष्यात यावा म्हणून वेलकम जिंदगी बघा. आनंद प्रभू, मॅनेजिंग डायरेक्टर, हॅपी एंडिंग सोसायटी. आमची सोसायटी आत्महत्येच्या तयारीसाठी संपूर्ण प्रशिक्षण देते. खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर अशी ग्लॅमरस जोडी असणारा वेलकम जिंदगी सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे. त्यांचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. आता पुढचा सिनेमा नेमका कसा असणार आहे हे 26 जूनलाच आपल्याला कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश प्रशांत नाजपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.